आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर। इंडिगोकडून सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर उद्यापासून इंधन शुल्क लागू होणार। आखाती देशांमधल्या तणावामुळे एटीएफच्या किमती 85% जास्त वाढल्यानं इंडिगोचा निर्णय। इराकनं हवाई हद्द बंद ठेवण्याची मुदत सोमवारपर्यंत वाढवली। इराकची हवाई हद्द आता 16 मार्चच्या दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार। इराकी नागरी विमान प्राधिकरणाची माहिती। खबरदारी म्हणून थोडे दिवस हवाई हद्द बंद ठेवण्याचा निर्णय। इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी कधी बंद केलेली नाही। तिथल्या परिस्थितीमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत। इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांचं स्पष्टीकरण। परभणीतील गंगाखेड तालुक्यातल्या पडे गावात मध्यरात्रीतनं अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवल्यानं वाद। शिवरायांच्या पुतळ्या शेजारी पुतळा बसवल्यानं मराठा बांधवांचं आमरण उपोषण, तर दोन्ही पुतळे अनधिकृत असल्याचं सांगत प्रशासनाकडून पुतळे हटवण्याची नोटीस। कोल्हापूरच्या अंबाबाईचं मुख्य गाभारा दर्शन बंद राहणार। 14 ते 17 मार्च दरम्यान मुख्य गाभारा दर्शन बंद राहणार। संवर्धन आणि दुरुस्ती कामाकरता देवीचं दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय। पुणे नगर रस्त्यावर रांजणगाव गणपती मंदिराच्या समोर एका खासगी बसला आग। सुदैवाने बसमधले प्रवासी बचावले। घटनेमुळे पुणे नगर रस्त्यावरची वाहतूक मात्र ठप्प। मुंबईतल्या रस्त्यांवर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनने लुटला बाईक राईडचा आनंद। शूटिंग संपल्यावर घरी जाताना ट्रॅफिक टाळण्यासाठी कृतीचा जुगाड। बाईक रायडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। या होत्या वेगवान घडामोडी। इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच